नमस्कार मित्रांनो. योग्य निर्णय हा प्रगतीचा पाया असतो आणि प्रगतीचा आवश्यक घटक असतो. जेव्हा निर्णय चुकतात तेव्हा यश हातातून जाते आणि पश्चातापाची पाळी येते. म्हणून निर्णय घेण्यासाठी निर्णय घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणं गरजेचं असतं. मग निर्णय कधी चुकत असतात आणि ते चुकू नये यासाठी काय करायला पाहिजे हे ज्याला कळते ते माणसं विचारपूर्वक घेतलेला निर्णय हा पश्चातापकारक ठरत नाही. पहिल्यांदा त्यामुळं घाई गडबडीत घेतलेला निर्णय हा तुम्हाला उद्या चुकलाय गड्या, घाई करायला नको होती, साधक बाधक चर्चा करायला पाहिजे होती, विषय समजून घ्यायला हवा होता, असं नक्की तुम्हाला वाटेल. म्हणून मित्रांनो, पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो समजून घेणं गरजेचं आहे. अज्ञानाच्या आधारावर घेतलेला निर्णय तुम्हाला पश्चातापकारक ठरेल, कारण तुमच्या निर्णयाचा बेस जर अज्ञान असेल तर तो निर्णय तुमचा चुकलेला असेल. तुम्हाला त्या विषयाचं ज्ञानच नव्हतं. समजा उदाहरण देतो, तुम्हाला नागपूरला जायचे कोणता मार्ग आहे, कोणती दिशा आहे माहीतच नाही. तुम्ही निघालात, तुम्हाला माहीतच नाही, ज्ञानच घेतला नाही, मग तुम्ही नागपूरला पोहोचणारच नाही. मग तुम्हाला तो अज्ञानावर घेतलेला निर्णय आहे. किंवा कधी कधी काय असते, आपल्याला उगाच वाटत राहते, भ्रम झालेला आहे. जेव्हा भ्रमाचा भोपळा फुटतो तेव्हा निर्णय चुकला गड्या असं वाटतं. म्हणून आपला निर्णय हा अज्ञानावर आधारित, भ्रमावर आधारित असता कामा नये, तर तो ज्ञानावर आधारित, सत्यावर आधारित आणि अतिशय महत्त्वाचा आणखीन एक घटक, निर्णय जर तुमचा बेकायदेशीर असेल, त्याला कायद्याचं बेस नसेल, संविधानाचं बेस नसेल, तर तुमचा तो निर्णय चुकलेला ठरेल. बेकायदेशीर मार्गानं जी माणसं निर्णय घेतात त्यांचा निर्णय चुकलेला आहे याची प्रचिती एक ना एक दिवस येणारच आहे. जोपर्यंत तो बेकायदेशीर मार्ग लपून आहे, उघडकीस आलेला नाही, तोपर्यंत तो मजा देतो आणि बेकायदेशीर मार्ग जेव्हा उघडा होतो तो सजा देतो. अनेक प्रकरणात तुम्हाला दिसू शकेल. म्हणून आपल्याला स्वतःला एक विचारला पाहिजे की हे मी जो काही निर्णय घेतो आहे तो कायद्याच्या कसोटीत बसणार आहे का. म्हणून त्यासाठी वकिलांचं मार्गदर्शन, त्या वकील म्हणजे सगळ्याच वकिलाला सगळेच कायदे माहिती असतात असं नाही, तर त्या क्षेत्रातला जो माणूस आहे, कायद्याच्या क्षेत्रातला पण काही फील्डमधला, तुम्हाला शैक्षणिक काही निर्णय घ्यायचे असतील तर शैक्षणिक तज्ज्ञ असतात, कायद्याचा अभ्यास करणारे सुद्धा, तर त्यांचा निर्णय उपकारक ठरेल. म्हणून घाई गडबडीत अज्ञानावर, भ्रमावर आधारित निर्णय आपण तो घेऊ नये. किंवा आणखीन एक असं असते, काही स्वार्थी मंडळी त्यांच्या स्वार्थासाठी तुम्हाला मिसगाईड करतात. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर करणारी माणसं तुम्हाला मिसगाईड करू शकतात. मग तेव्हा त्यांचा स्वार्थ जेव्हा संपलेला असतो तुम्हाला यूज अँड थ्रो फेकून देतात.
तेव्हा लक्षात येते अरे आपला निर्णय तेव्हा चुकलेला आहे. म्हणून चुकीच्या मार्गदर्शनाचा, जसं होकायंत्र जहाज योग्य दिशेला जाण्यासाठी आवश्यक असते, तसं जीवनामध्ये योग्य दिशेला, प्रगतीच्या दिशेला जाण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मग चुकीचं मार्गदर्शन, अर्धवट मार्गदर्शन, अज्ञानावर आधारित केलेलं मार्गदर्शन, अनुभव नसताना केलेलं मार्गदर्शन, आणि त्या मार्गदर्शनाला जर तुम्ही बळी पडलात आणि तुम्ही वाटचाल केली तर तुमचा मार्ग नक्की चुकलेला असेल. त्यामुळं तुम्ही ज्यांचं मार्गदर्शन घेता तो माणूस त्या त्या क्षेत्रातला ज्ञानी आहे का? त्याला त्या क्षेत्रातला अनुभव आहे का? हे 2 गोष्टी तरी किमान आपण बघितल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या मार्गदर्शन करण्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. त्याचं मार्गदर्शन फक्त त्याच्या स्वार्थासाठी आहे का त्यात तुमचं हित दडलेलं आहे, हे देखील तपासून पाहिलं पाहिजे. म्हणून ज्ञानी व्यक्तीचा, अनुभवी व्यक्तीचा आणि दुसऱ्यांचंही त्यामध्ये हित आहे हे लक्षात घेऊन जो काही मार्गदर्शन केलं जाते, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशेला नेणारं ठरते. काही माणसं तुम्हाला असं मार्गदर्शन करतात, शॉर्टकट मार्गदर्शन, आयुष्यातून कट करणारं मार्गदर्शन. शॉर्टकट काय शिकवतात तुम्हाला? हे पाणी पी, संपलं तुझं, चांगलंच होणार. हे चिंचुका खा, मग त्याला किती लाख दिलं तरी काही जण देतात. उदाहरणार्थ सांगितलं मी एक उदाहरण. अहो, लोक शॉर्टकट न यश मिळते असं वाटलं, त्यांचा भ्रम झाला, मूत प्यायला सुद्धा कमी करत नाहीत ते. पण लक्षात ठेवा, यशाला शॉर्टकट नसतो. कुठलंही यश किंवा कुठलंही काम तडीस जाण्यासाठी त्यासाठी एक वेगळं स्किल लागते, त्यासाठी विशिष्ट परिश्रम घ्यावे लागतात आणि विशिष्ट काळ जावा लागतो. आज पेरलं उद्या उगवलं आणि परवा दिवशी रास करून देतो जर असं कोणी म्हणत असेल तर ते अज्ञान आहे. काही काही जादूगार दाखवतात बघा, आंब्याची कोय लावली, आंब्याचं झाड दिसते, आंब्याचं झाड दिसलं, थोड्याच वेळात आंबे आलेले दिसतात. हे सगळं हात चालाकीचा भाग असतो. तसं जर त्याला लावल्याबरोबर मोठं झाड व्हायले ना, थोडं एवढं व्हायले, पुन्हा त्याला आंबे लागालेत, असं जर झालं असलं, त्याला असं रस्त्यावर जादू दाखवत भीक मागत फिरण्याची काय गरज होती? साधा विषय आपल्याला हे कळला पाहिजे की अरे बाबा, लेकरू असंच होते म्हणतात. असं कसं होते? कोणाचं तरी वीर्य मध्ये जावं लागते, दोघांचं मिलन व्हावं लागेल ना. असंच नवसे सायासे कन्यापुत्र होती, तर का करणे लागे पती, तुकोबारायाने सांगितलेलं आहे. त्यासाठीची एक नैसर्गिक सिस्टीम असते, ते निसर्गाला विरोध करून तुम्हाला चालणार नाही. लक्षात आलं? म्हणून काही लोक अज्ञान शॉर्टकटचा मार्ग शिकवतात आणि हा शॉर्टकट घातक ठरतो. बऱ्याचदा एक शारीरिक उत्तेजना येण्यासाठी, एक नैसर्गिक पद्धतीने ते शारीरिक उत्तेजना आली पाहिजे, पण काही जण कृत्रिम पद्धतीनं उत्तेजना आणणारे गोष्टी शिकून आणि तुम्हाला घातक ठरू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला आता ते खरातचं प्रकरण माहीत आहे. लोकांना तो काय करायचा, तो त्याच्यामध्ये व्हायग्राच्या गोळ्या टाकायचा. लोकांना वाटायचं अरे या प्रोडक्टमध्ये असं लक्षात आलं. पण तो शॉर्टकटचा मार्ग होता. तुम्हाला त्यासाठी तुमचं शारीरिक स्टॅमिना चांगला करण्यासाठी ते पर्याय नाही. तुम्हाला व्यायाम करावा लागेल, तुम्हाला चांगला आहार घ्यावा लागेल, मनस्थिती उत्तम ठेवावी लागेल, रिलेशन चांगले ठेवावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टीला नाही याला लई वेळ लागतो, तितका आम्हाला कोणाचा आहे, घे मग ते पाणी, खारट पाणी पिणे करत बस.
मला सांगायचं हे आहे की तुम्हाला शॉर्टकटच्या मार्गानं जर जात असाल तर तो तुमचा निर्णय चुकलेला असेल, हे लक्षात ठेवा. पश्चाताप करावा लागेल. कारण निसर्ग त्या गोष्टीसाठी विशिष्ट वेळ घेतच असतो आणि तो विशिष्ट वेळ न घेता जर काही केलं जात असेल शॉर्टकटच्या मार्गानं, ते नक्कीच घातक ठरते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. हां, स्मार्ट वर्क काही असू शकतं. उदाहरणार्थ की बाबा एखादं त्याच्यामागे विज्ञान असते, ते ज्ञानावर आधारित गोष्ट आहे, कौशल्यावर आधारित गोष्ट आहे, परिश्रमाच्या आधारावर काही गोष्टी आहेत की ते जलद गतीनं होतात. आता उदाहरण सांगितलं, जेव्हा एखाद्या वाळूमध्ये तुम्ही कण टाकलेले आहेत, कशाचे? लोखंडाचे. आता काही हातानं जर आपण ते वेचले तर वेळ लागतो. त्याला कौशल्याचा काय मार्ग आहे? ज्ञानाचा काय मार्ग आहे? तंत्रज्ञानाचा काय मार्ग आहे? विज्ञानाचा कोणता मार्ग आहे? तर लोहचुंबक जर त्याच्यामध्ये मिसळलं तर मग मात्र ते लवकर. पण लोक काय करतात, ते बोवाबाजी करणारे लोक हातामध्ये लोहचुंबक घेतात, हातात ते लोहचुंबक ठेवतात आणि त्या वाळूमध्ये असं करतात आणि असं मिसळते ते लोहचुंबकाला ते हे येतात, ते असं तुम्हाला काही हातचलाकी करतात आणि बघा मी इतके काढले आहे म्हणतात. लोहचुंबक बाजूला ठेवतात, असं करतात, छू म्हणतात, ते लोहचुंबक खाली काढून टाकतात आणि वरी तुम्हाला खिळे आणून दाखवतात. म्हणजे मला सांगा, ते विज्ञानाचा वापर करायचा आणि लोकांना म्हणायचं की हे माझ्या चलाकीनं आलं, माझ्या जादूनं आलं. असले जादू फिदू काही नसतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानाचा मार्ग का. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमालीचा स्वार्थ आणि फक्त माझाच स्वार्थ, दुसऱ्याचं त्याचं हित जर करायचं नसेल, तुमच्याच स्वार्थ बघत असाल तर त्यात तोही निर्णय तुमचा चुकलेला ठरेल. म्हणून दुसऱ्यांचं हित करत करत स्वतःचं हित करून घेणारा मार्ग हा फायदेशीर ठरेल, हितकारक ठरेल आणि यशस्वी ठरेल. म्हणून दुसऱ्यांच्या हितामध्ये स्वतःचं हित पाहणारा मार्ग हा तुमच्यासाठी उपकारक ठरणार आहे. मित्रो, आणखीन काही या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर माझा नंबर मी 9767704604 मी आपल्याला देतो. त्यावर मेसेज करून तुम्ही माझं मार्गदर्शन घेऊ शकता. नमस्कार.